आता लोकांमध्ये गडाबद्दल आर्किओलॉजिकल महत्त्व काय आहे? म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडं पन्हाळा किल्ला गेलेला आहे. हं, हं. खऱ्या अर्थानं काय असतं, की एखादं डिपार्टमेंटचं एक छोटं ऑफिस असणं आणि तिथले 4 लोकं हे एवढा मोठा किल्ला सांभाळू शकत नाही. जगामधलं जे काही नौका आहे, जे काही पन्हाळा जगामधलं जे टॉपचं आहे, ते सगळं पन्हाळ्यानं स्वीकारलेलं आहे. जगामधले जे टॉपची लोकं होती, ते पन्हाळ्याच्या प्रेमात होते. तर पन्हाळ्यावरती जे गोरिला वॉरफेअर म्हणून जे आज आपण प्रसिद्ध आहे, ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो, ह्याची सुरुवातसुद्धा पन्हाळ्याच्या इतिहासामध्ये झालेलेच काही रेफरन्सेस आपल्याला बघायला मिळतात. राजे, तुम्ही मला हरवलत, माझं पन्हाळ्याचा महसूल तुम्ही घेतला इथपर्यंत ठीक आहे. व्हॉट अबाउट विशाळगड? विशाळगडच काय? तिथं शंकरराया बसलाय, आपण दोघंजण मिळू, त्या शंकररायाला हरवू आणि म्हणजे तुम्हाला पन्हाळ्याचा पण 50% हिस्सा पन्हाळ्याच्या परगण्याचा मिळेल, विशाळगड परगण्याचा पण मिळेल. म्हणून असं गोड बोलून त्यांना विशाळगडच्या घनदाट झाडीमध्ये त्याचा 7,000 सैन्यानं तो घेऊन गेला आणि त्यानं सांगितलं की आता पाऊस पडतोय, रात्रीची वेळ आहे, किर्र झाडी आहे, आपल्याला पुढे जाणं रस्ता काही सापडत नाही, जरा थांबूया, उद्या सकाळी आपण दिवस उगवल्या आपण विशाळगडावर हल्ला करूया. हे सांगण्यासाठी त्यानं तिथं रात्रभर त्यांना थांबवलं. रात्रीच तो त्या घनदाट झाडीतून तो विशाळगडला गेला आणि शंकररायाला सांगितलं आणि शंकररायाला सांगितलं की मी शत्रूला कचाट्यात घेऊन आलोय आणि आपण हल्ला केला पाहिजे. आणि शंकरराया आणि ह्या शिर्केनी मिळून 7,000 गणी एका रात्रीत कापून काढलेल्याचा देदीप्यमान इतिहास 1453 साली ह्याच पन्हाळा आणि विशाळगडच्या भूमीत झाली. ही पहिलं मराठा गोरिला वॉरफेअर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, की ह्याचीच प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे असतील, शहाजीराजांनी सुद्धा स्ट्रॅटेजिक म्हणजे हे जे काही गोरिला वॉरफेअरचा शहाजीराजांच्या सुद्धा युद्धशैली युद्ध कौशल्यामध्ये आपण बघितलं तर असं अटॅक करून शत्रूला काबीज करण्यामध्ये शहाजीराजे अतिशय पारंगत योद्धे होते. तीच वारसाप्रत शिवाजी महाराजांनी घेतला किंवा पुढं मराठा सैनिकांनी घेतला. हे एक महत्त्वाचं युद्ध पन्हाळ्याच्या इतिहासामध्ये आहे. आता लोकांमध्ये गडाबद्दल आर्किओलॉजिकल महत्त्व काय आहे? लोकांमध्ये गडाबद्दल आर्किओलॉजिकल महत्त्व पूर्वी खरं म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाचं जे काही सेंट्रल कल्चर आपला जे केंद्रीय पुरातत्व विभाग आहे, त्याला आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आपण म्हणतो. त्याचं गडावरती पूर्वी म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडं पन्हाळा किल्ला गेलेला आहे. हं, हं. अगदी महाराष्ट्रातले काही ठराविक किल्ले हे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट स्टेट आर्किओलॉजी जी आहे, राज्य पुरातत्व विभाग, त्यांचंही त्याच्यामध्ये चांगला वाटा आहे. आणि मग स्थानिक प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत असतील, तहसीलदार असतील, स्थानिक नगरपंचायत असेल, नगरपंचायतीचे CEO असतील, BDO असतील किंवा आणि सर्व पदाधिकारी. ह्या सगळ्या लोकांना ह्याचा अवेअरनेस आहे का तर आहे आणि स्थानिक लोकांना सुद्धा केंद्रीय पुरातत्वाकडे किल्ला असल्यामुळं, त्याचं ऑफिस असल्यामुळं गडावरती पुरातत्वीय अवशेषाची नासधूस करू नये, अवशेष सांभाळावे. खऱ्या अर्थानं काय असतं, की एखादं डिपार्टमेंटचं एक छोटं ऑफिस असणं आणि तिथली 4 लोकं हे एवढा मोठा किल्ला सांभाळू शकत नाहीत. जर तसं आपण समजून घ्यायचं झालं तर पन्हाळ्यावरती असलेले रहिवाशीच पन्हाळा सांभाळत आहेत, असं जर म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही. कारण की त्यांना त्याच्याबद्दल अवेअरनेस आहे. त्यांना माहिती आहे की त्यांचं टुरिझम जे आहे ते ह्या गडावरच्या वास्तू बघायला येते आणि त्या वास्तूला आपण जतन करणं त्यांचं गरजेचं आहे. त्याच्यामुळं कोणत्याही वास्तूला हानी पोहोचणार नाही. ह्याच्याबद्दलचा जो काही अवेअरनेस आहे, ते स्थानिकांच्यामध्ये सुद्धा जागरूकता आहे. पन्हाळगडाचं पुरातत्वीयचं बरेच ठिकाणी त्यांनी त्या सगळं त्यांच्यामध्ये जे एक पब्लिक आर्किओलॉजीचा एक पार्ट असतो. तो पब्लिक आर्किओलॉजीच्या पार्टप्रमाणे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं. आज आता आपण वर्ल्ड हेरिटेजमध्ये पन्हाळा चाललाय. तर मध्यंतरीच्या कालखंडामध्ये पन्हाळ्याचे पुरातत्व किंवा पन्हाळ्याचं ऐतिहासिक महत्त्व सांगण्यासाठी पन्हाळ्यावरती एक मोठं ऑडिटोरियम डॉक्टर विनयरावजी खुरे यांच्या त्यांच्या त्या स्थानिक फंडातून तिथं त्यांनी केलं. आणि अनेक मध्यंतरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण तिथं आले होते आणि त्यांनी 13T चं एक मॉडर्न सेंटर म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळ्यावरून सुटका हा एक 20-25 मिनिटाचा एपिसोड तुम्हाला 13D ह्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला त्या फील्डमध्ये जाऊन तुम्हाला तो अनुभवता येतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या पन्हाळ्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल आणि पन्हाळ्याचं मी मगाचपासून माझं सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे. जगामधलं जे काही नौका आहे, जे काही जगामधलं जे टॉपचं आहे, ते सगळं पन्हाळ्यानं स्वीकारलेलं आहे. जगामधले जे टॉपची लोकं होती, ते पन्हाळ्याच्या प्रेमात होती.
म्हणजे अगदी शिलाहारांपासून यादवांनी पन्हाळ्याला तेवढंच महत्त्व दिलेलं आहे, बहामनीनं दिलेलं आहे, तुमच्या आदिलशाहीने दिलेलं आहे, मराठ्यांनी दिलेलं आहे. तर कालखंडामध्ये ब्रिटिशांनी पण पन्हाळ्याला म्हणजे स्ट्रक्चरल मॉन्युमेंटल पन्हाळा टिकअप करण्याचं काम, काही गोष्टी त्यांनी पाडल्या, पण काही टिकअप करण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्यानंतर स्वतंत्रपूर्व भारतामध्ये सुद्धा भारतीय पुरातत्व खात्यानं तो जपलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या सांगायच्या आहेत, की पन्हाळा हा पुरातत्व दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. मगाशी सांगता पन्हाळ्यांच्या लढायांच्या बद्दल एक काही अ, अनुभव आपल्याला सांगायचे आहेत. तर पन्हाळ्यावरती जे गोरिला वॉरफेअर म्हणून जे आज आपण प्रसिद्ध आहे, ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो, ह्याची सुरुवात सुद्धा पन्हाळ्याच्या इतिहासामध्ये झालेलेच काही रेफरन्सेस आपल्याला बघायला मिळतात. सर्वसाधारण बहमनी कालखंडामध्ये मेहमूद शाह बहमनीचा पूर्वी महमूद शाह सॉरी 1347 ज्यावेळी बहमनीची सुरुवात झाली, त्यावेळी महमूद शाह दुसरा हा गडावरती सुरुवातीच्या कालखंडामध्ये 1397ला तो गडावरती येऊन गेलेल्याचा रेफरन्स आहे. त्याच्यानंतर काय झालं, की मराठा पाळेगार म्हणजे पाळेगार म्हणजे मराठा सरदार. त्याच्यामध्ये शिर्के नावाचे एक मराठा सरदार होते. ते पन्हाळ्याचे पाळेगार होते. पाळेगार म्हणजे मुख्य गडाचे किल्लेदार आणि शंकरराया हा विशाळगडचा होता. आणि ह्यांचा रेव्हेन्यू हा परत बहमनी सल्तनतीला 1/3 किंवा 1/4 जो काय असेल तो रेव्हेन्यू ते देत होते. पण काय झालं, की कालांतरानं बहमनीला असं वाटायला लागलं त्या तिथल्या सरदार त्याच्यामध्ये एक मलिक उत्तजार नावाचा एक सरदाराची कहाणी तुम्हाला गुलशन इब्राहिमीमध्ये पाहायला मिळेल. तर ती कहाणी अशी आहे, की तो मलिक उत्तजारला असं वाटलं, की आपण 1/3 किंवा 1/4 रेशो नुसतं घेऊन चालणार नाही. आपल्याला निम्मा हिस्सा मिळायला पाहिजे. म्हणून त्यानं त्या मराठा पाळेगारांच्यावरती हल्ला केला आणि पन्हाळ्याच्या शिर्क्यानं त्यानं पराभूत केलं. आता इथं आल्यानंतर ते शिर्क्यांनी परत एक डावपेच आखला. म्हणजे हा गनिमी कावाच केला. की त्यानं सांगितलं, की राजे तुम्ही मला हरवलत, माझं पन्हाळ्याचा महसूल तुम्ही घेतला इथपर्यंत ठीक आहे. व्हॉट अबाउट विशाळगड? विशाळगडाच काय? तिथं शंकरराया बसलाय, आपण दोघं जण मिळू. त्या शंकररायाला हरवू आणि म्हणजे तुम्हाला पन्हाळ्याचा पण 50% हिस्सा पन्हाळ्याच्या परगण्याचा मिळेल, विशाळगड परगण्याचा पण मिळेल. म्हणून असं गोड बोलून त्यांनी त्यांना विशाळगडच्या घनदाट झाडीमध्ये त्याचा 7,000 सैन्यानं तो घेऊन गेला आणि त्यानं सांगितलं, की आता पाऊस पडतोय, रात्रीची वेळ आहे, किर्र झाडी आहे. आपल्याला पुढे जाणं रस्ता काही सापडत नाही, जरा थांबूया आणि उद्या सकाळी आपण दिवस उगवल्या आपण विशाळगडावर हल्ला करूया. हे सांगण्यासाठी त्यानं तिथं रात्रभर त्यांना थांबवलं. रात्रीच तो त्या घनदाट झाडीतनं तो विशाळगडला गेला आणि शंकररायाला सामील झाला आणि शंकररायाला सांगितलं, की मी शत्रूला कचाट्यात घेऊन आलोय आणि आपण हल्ला केला पाहिजे आणि शंकरराया आणि ह्या शिर्केनी मिळून 7,000 गनीम एका रात्रीत कापून काढलेल्याचा दैदिप्यमान इतिहास 1453 साली ह्याच पन्हाळा आणि विशाळगडच्या भूमीत घडला. हे पहिलं मराठा गुरिला वॉरफेअर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, की ह्याचीच प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे असतील. शहाजीराजांनी सुद्धा स्ट्रॅटेजिक म्हणजे हे जे काही गुरिला वॉरफेअरचं युद्ध शहाजीराजांच्या सुद्धा युद्धशैली म्हणजे युद्ध कौशल्यामध्ये तुम्ही बघितलं, तर असं अटॅक करून शत्रूला काबीज करण्यामध्ये शहाजीराजे अतिशय पारंगत योद्धे होते. तीच वारसा परत शिवाजी महाराजांनी घेतला किंवा पुढं मराठा सैनिकांनी घेतला. तर हे एक महत्त्वाचं युद्ध पन्हाळ्याच्या इतिहासामध्ये आहे. त्याचाच नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळ्यावरची सुटका असेल, हे अतिशय महत्त्वाचं युद्ध आहे. त्याच्यानंतर 1673ला कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळा घेतला, हे अतिशय महत्त्वाचं युद्ध आहे. रामचंद्रपंत अमात्यांनी परत 1701ला परत रिटेक पन्हाळा केलेला, ते एक युद्धाचं महत्त्व आहे. पण अतिशय महत्त्वाचं परत एक युद्ध पन्हाळ्यावरती झालं, ते 1 डिसेंबर 1844ला झालं. ह्याच्यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला इथं नमूद करतो, की पन्हाळा किल्ल्यावरती त्यावेळी काय झालेलं होतं, की कोल्हापूर प्रेसिडेन्सी ही ब्रिटिशांच्या ताब्यात म्हणजे थोडक्यात अंमल ब्रिटिश करत होते. राजे म्हणून फक्त कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. त्याच्यामध्ये तहामध्ये त्यांनी दाजीबा जोशीराव नावाचा एक गृहस्थ हा इंग्रजांचा एजंट म्हणून तो तिथं रिजंट म्हणून तो तिथे काम करत होता. आणि त्या दाजीबा जोशीरावांना हे जे काही पन्हाळा कोल्हापूर राज्यामध्ये म्हणजे त्यावेळी ते स्टेट होतं कोल्हापूर स्टेट. राज्यामध्ये असलेल्या किल्ल्यांची जी गडकरी आहेत, त्यांच्यावरती जे त्यांचे पगार असतील किंवा त्यांचे जे काही रेव्हेन्यूज असतील, ह्याच्यामध्ये काटछाट चालू केली. तिथे काही गडकऱ्यांना ते आवडलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, की उठाव केला, की जे काही महसूल कलेक्ट होते तो राजाला द्यायचा नाही. अशा पद्धतीचा उठाव झाल्यानंतर आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये कोल्हापूर प्रेसिडेन्सीचा पॉलिटिकल सुप्रिटेंडेंट कर्नल ऱ्यूज म्हणून होता. तर ह्या ऱ्यूजला
त्या गडकऱ्यांच्या उठावाचे प्रमुख बाबाजी आयरेकर आणि आप्पा मांग नावाचे 2 ग्रस्त होते. ह्या दोघांनी काय केलं, त्या रिव्ह्यूजला हायजॅक केला. म्हणजे त्याला उचलूनच नेला. आणि त्याला पन्हाळ्यावरती त्याला अटकेत ठेवलं होतं. किडनॅप केला. किडनॅप केला त्याला. आणि त्या किडनॅपिंगमध्ये त्याची सेटलमेंट करण्यासाठी मुंबईचे एक व्यापारी म्हणजे अ, थोडक्यात एका अ, आपण काय म्हणतो, की ते वखारीचा व्यापारी. तो सेटलमेंट करण्यासाठी आला आणि मग त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले आणि त्या रिव्ह्यूजला सोडला. पण रिव्ह्यूजला सोडल्यानंतर ह्या इंग्रजांनी पहिला सामानगडावर मोठा अटॅक केला नोव्हेंबरच्या दरम्यान. तो सामानगडावरनं ते सगळे गडकरी परत फिरत खेळण्यावर आले. खेळणं म्हणजे आजचा विशाळगड. आणि विशाळगडावरून ते सगळे पन्हाळ्यावरती आलेत. आणि 1 डिसेंबर 1844ला जनरल डेलेमॉन्टे याच्या नेतृत्वाखाली पन्हाळ्यावरती फार मोठा अटॅक झाला. म्हणजे सर्वसाधारण 30 नोव्हेंबरच्या रात्री, रात्री 12 वाजता हे युद्ध सुरू झालेलं. ते 1 डिसेंबरला दुपारी 3 वाजता हे युद्ध थांबलंय. सर्वसाधारण 12 तास ते 14 तास हे युद्ध चाललं होतं. ह्या युद्धामध्ये कर्नल आउट्रॉम हा सातारा प्रेसिडेन्सीचा होता. कर्नल र्यूज हा कोल्हापूर प्रेसिडेन्सीचा होता. 2 ड्रॅगन आर्मी, 3 ड्रॅगन मद्रास आर्मी आणि क्वीन्स रेजिमेंट म्हणजे अशा 5 रेजिमेंट सहभागी झाल्या होत्या. म्हणजे एक कोल्हापूर स्टेटची फोर्स वेगळीच होती. सातारा स्टेटची फोर्स वेगळी होती. 3 ड्रॅगन आर्मी, 2 ड्रॅगन आर्मी हे मद्रासच्या 2 रेजिमेंट होत्या, ज्याच्यामध्ये आर्टिलरी होती, म्हणजे कॅनॉन्स होत्या आणि क्वीन्स आर्मी म्हणजे ही स्पेशल टास्क फोर्स होती. अशा 5 आर्मींनी मिळून पन्हाळ्याला त्यावेळेस हल्ला केला आणि आत्ता जे असणारं नेबापूर गाव आहे, तिथून जे फायर केलं त्यातनं 4 दरवाजाचं एक भगदाड पडलं आणि त्यातनं तो कर्नल आउट्रॉम आतमध्ये गेला आणि मग पन्हाळ्यावरती असलेल्या ह्या सगळ्याच गडकऱ्यांना पकडले. त्यात बाबाजी आयरेकर आणि आप्पा मांग ह्यांचा तिथं त्यांना खात्मा केला म्हणजे त्यांना तिथं मारलं. त्याचबरोबर पावनगडाचा जो किल्लेदार होता लक्ष्मण जाधव नाईक, त्यांनाही तिथं वीरगती प्राप्त झाली. अशा पद्धतीचे हे पन्हाळा आणि पन्हाळा परिसराचा इतिहास हा अतिशय देदीप्यमान आहे. आणि पन्हाळा परिसरामध्ये घडलेल्या गोष्टी ह्या जगातल्या द बेस्ट वॉरफेअर स्ट्रॅटेजीज असो किंवा जे काही हे आहेत त्याच्यामध्ये घडले. आणि पन्हाळा गडावरचे तुमचे काही प्रेरणादायी क्षण जे तुम्हाला मिळाले? खरं म्हणजे पन्हाळ्याचा अभ्यास करणं हीच एक परमेश्वरानं आपल्याला दिलेली एक फार मोठी प्रेरणा आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद आहेत, ग्रामदैवताचा आशीर्वाद आहे आणि जे काही पूर्वजन्मीचं जे काही संचित असेल किंवा जे काही पूर्वजन्मीचं जे केलेलं काम असेल, त्यातूनच हे दृष्टिकोन मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की अशाच बऱ्याच लोकांचं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नसतो. स्वकर्तृत्व हेही महत्त्वाचंच असतं. पण स्वकर्तृत्व करत असताना मी वयाच्या 38व्या वर्षी पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. पण हे करत असताना मला जो पन्हाळ्याबद्दलचा जो काही राहून जे माझ्या मनामध्ये पन्हाळ्याबद्दलची जी काही आत्मीयता होती, तीच माझ्या पुरातत्वशास्त्राला माझी उंची वाढवण्यामध्ये अतिशय महत्त्वाची ठरली. आणि मी जे काही काम केलं त्याच्यामध्ये मी कधीही संदेह न ठेवता जे काही ओरिजिनल आणि रिअलिस्टिक आहे, ते मांडण्याचं काम केलं. कधीही कोणत्याही धर्माला अ, म टोचेल-बोचेल किंवा कोणतीही अ, धार्मिक स्टेटमेंट करून कोणतीही गोष्टी अशा चुकीच्या न करता, जितकं सुटसुटीत आणि मानवतावादाला हितकारक असा जो अभ्यास आहे, तो मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पन्हाळ्यावरचे सर्वच म्हणजे हिंदू एस्थेटिक असेल, इस्लामिक एस्थेटिक असेल, जैन एस्थेटिक असेल, बुद्धिस्ट एस्थेटिक असेल, ब्रिटिश एस्थेटिक असेल, जे काही एस्थेटिक असेल आणि जे काही तिथलं जे काही प्रेरणा आहेत, ते कायमच माझ्या पाठीशी राहिल्या. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो, की म्हणजे हात लावल तिथं त्या गोष्टीचं सोनं झालं आणि त्याचे बरेचसे पुरावे मला मिळाले. म्हणजे मला ते शोधण्यासाठी मी प्रयत्न केले. मी लंडनमधून पन्हाळ्याचे नकाशे बिडिंगमध्ये लाखो रुपये खर्च करून घेतले. मी मगाशी सांगितलं सदोबाच्या दर्ग्याची जी ती बुलबुलची इन्स्क्रिप्शन होती, त्याचं हार्मेन बकनेलची जी 100 पुस्तकं जगात उपलब्ध आहेत, त्यातलं एक पुस्तक मी न्यूझीलंडमधनं विकत आणलं. काही पुस्तकं मी एक पन्हाळ्याच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. तुमच्या डी.बी. पारसनीसांचं. ते पुस्तक मला ऑस्ट्रेलियामध्ये मिळालं. म्हणजे मी त्याच्यासाठी श्रम, वेळ, पैसा सगळं घातलं आणि पन्हाळ्याला एक जिवंत करण्याचं काम आणि पन्हाळ्याचा इतिहास हा अजरामर तो इतिहास आहे. तो एका विशिष्ट पद्धतीनं मांडण्याच्या कामासाठी मी हे केलेलं आहे. त्यामुळं पन्हाळा हा माझ्यासाठी कायमच प्रेरणादायी आहे आणि कायम आयुष्यभर राहील इथून पुढे.
एखादी गोष्ट जी गडासाठी तुम्हाला म्हणजे करू इच्छिता किंवा करावीशी वाटेल? खरं म्हणजे मला गडावरती एक काही महत्त्वाच्या 2-3 गोष्टी बदल झाले तर अजून मला माझ्या म्हणजे माझ्या कार्याची सुफलता होईल असं मला वाटतंय, की गडाचा 4 दरवाजा नामक जो गडाचा दरवाजा आहे, त्याचे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यूज हे आपल्याकडं ओरिजिनल एव्हिडन्सेस म्हणून उपलब्ध आहेत. तर केंद्रीय पुरातत्व विभागानं जर त्याच्यासाठी मान्यता दिली आणि राज्य पुरातत्व विभाग असेल, केंद्रीय पुरातत्व विभाग असेल, स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक राजकीय नेतृत्व असतील, राज्याचे नेतृत्व, राष्ट्राचे नेतृत्व ह्यांनी जर लक्ष घातलं, तर जो पन्हाळ्याचा 4 दरवाजा 1 डिसेंबर 1847 नंतर नामशेष झाला. तोच किल्ला आज 175 वर्षांनी परत तो दरवाजा जसाच्या तसा उभा करण्यासाठी आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी एवढी सुंदर आहे. आज आपल्याकडे एआय आहे. आज आपल्याकडे एआयपेक्षा पण बरोबरीनं आपण तशी ते स्टोन जसे होते, तसे ते घडवू शकतो किंवा तिथं त्याचे मिळणारे डेब्रीज आहेत. त्याच्यातून ते परत रिसोर्सिंग करून ते जसं होतं तसं रिस्ट्रक्चरिंग करू शकतो. तर मला असं वाटतं, की पन्हाळ्याचा 4 दरवाजा पुनश्च एकदा उभा राहावा. 175 वर्षानं त्याचं रूप हे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाचा जो मुखवटा आहे, तो जगाला, देशाला, राज्याला सगळ्यांनाच कळावा आणि पन्हाळ्याचं ते स्ट्रक्चर पूर्ण करून गडावरती अ, जास्तीत जास्त पद्धतीनं पुरातत्वीय अवशेषाचं जपणूक करावी, एवढंच मला वाटतं. आता श्रोत्यांना पन्हाळगडाबाबत काय संदेश द्याल? पन्हाळा गडावरती तुम्ही येत असताना पन्हाळ्याचे जे ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन आहे, हं. पन्हाळ्याचं जे राईटअप आहे, जे इंटरनॅशनल लेव्हलला आहे, नॅशनल लेव्हलला आहे, जे आज आर्काइव्हजमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला ईमेल, इंटरनेट्सवरती उपलब्ध आहेत, YouTubeवरती उपलब्ध आहेत. ते सगळं बघा. त्यातले ऑथेंटिकेशन तुम्ही तपासा आणि कुठलीही गोष्ट डोळेझाकपणानं करू नका. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की अ, 50 किलोची तलवार होती आणि मुंडकं उडवलं आणि ते 60 फूट जाऊन लांब पडलं. ह्या सगळ्या कथा असतात, कथानकं असतात. कुठलीही तलवार ही 50 किलोची नाही, जी कुठल्याही राजानं कधी वापरलेली नाही. सर्वसाधारण 3 किलोपर्यंतची तलवारीचं वजन असू शकतं. आणि एखाद्याचं मुंडकं ज्यावेळी उडवलं गेलं असेल युद्धामध्ये, त्यावेळी काही प्रॅक्टिकल बघायला कोण नसते. मग किती लांब गेलं आणि कुणाचं मुंडकं कुणी तोडून नेलं हे काही हे नाही. म्हणून हायपोथेटिकल गोष्टींवरती विश्वास न ठेवता, एक काय म्हणतात की जसं तुम्ही कल्पनात्मक गोष्टीत न रमता वास्तविक गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पन्हाळ्यावरची एव्हिडन्सेस तपासणं गरजेचं आहे. त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि त्यातून जो रिअलिस्टिक स्टडी आहे, रिअलिस्टिक ग्राउंडवरच्या बेसवरती ते बोललं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जगतवंद्य होते का? तर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज तितक्याच ताकदीचे होते. राजाराम महाराज होते, जिजाबाई साहेब होत्या, ताराराणी साहेब होत्या, संभाजी करवीर छत्रपती संभाजी महाराज होते, त्यांची पत्नी जिजाबाई साहेब होत्या, राजर्षी शाहू महाराज असतील आणि अन्य करवीर गादीचे सगळेच किंवा अगदी सातारा गादीचे शाहू असतील किंवा इतरही सर्वच राजघराण्यातल्या सर्व व्यक्तींनी जे डेडिकेटली काम केलेलं आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचा वास्तव इतिहास मांडण्याचं काम करावं. नाहीतर उगाच काय असतं, की काही लोकांना प्रमोशनसाठी काही कुठलेही व्हिडिओ वगैरे करतात, तर असे व्हिडिओ टाळावेत. जे रिअलिस्टिक गोष्टी असतील, जे रिअलिस्टिक स्टडी असेल, अशी पुस्तकं वाचावीत. जी पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आज तुमच्यापासून ते रेअर आहेत. तुम्हाला तशी ती इझिली मिळणार नाहीत. पण ते शोधण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेटसारखं माध्यम आहे. तुमच्याकडे Google सर्चसारखा आज आहे. आज तुमच्याकडे ChatGPT सारखं माध्यम आहे, ज्याच्यातून तुम्ही चांगल्या पद्धतीची रिअलिस्टिक बुक्स वाचू शकता. आता सर गडाच्या इतिहासाचा जर संदर्भ घ्यायचा झाला, त्यासाठी कोणती-कोणती पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध आहेत? आपल्या नॅशनली जे अवेलेबल आहेत किंवा इंटरनॅशनल जे अवेलेबल आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा? खरं म्हणजे पन्हाळ्याच्या संदर्भातली जर अभ्यासच करायचा असेल प्रॉपर, तर बरीचशी पुस्तकं इंटरनॅशनल आणि नॅशनल लेव्हलला उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मी अगदी सुरुवातीपासून सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शिवभारत नावाचं जे महाकाव्य आहे, जे परमानंद नेवासकरांनी लिहिलं. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळ्याहून सुटका इथपर्यंतचा तो इतिहास सगळा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची वाचायची झाली तर तंजावरमध्ये जे सरस्वती महाल नावाचं जे फार मोठं पुस्तकाचं भांडार आहे प्राचीन, त्याच्यामध्ये परनाल पर्वत ग्रहणाख्यान नावाचं जयराम पिंडेंनी लिहिलेलं हे महाकाव्य तिथं उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पन्हाळा वाचता येईल. त्याच्यानंतर आपण हे झालं छत्रपती शिवकालातलं हे. त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात राजव्यवहार कोश लिहिला गेला.
त्याच्यामध्ये सुद्धा गड बांधणी काय आहे, त्याचं हे काय म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातच राजव्यवहार कोश लिहिला गेला. पण संभाजी महाराजांनी तो परत बुधभूषण आणि याच्यामधून तो परत दुर्ग स्थापत्याबद्दल विधानं केलेत, त्याच्याबद्दल तुम्ही वाचू शकता. पन्हाळ्याचं जर आंतरराष्ट्रीय दर्जावर बघायचं म्हटलं तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं जेम्स वेल्सचं मिलिटरी एमिनी सायन्स हे पुस्तक इंटरनेटवर आर्काईव्हमध्ये उपलब्ध आहे. डी.सी. ग्राहम जे कोल्हापूरचे प्रेसिडेंट होते, पॉलिटिकल सुपरिटेंडेंट होते, त्यांचं स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्स ऑफ कोल्हापूर हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये ₹150 हे पुस्तक विकत मिळते. म्हणजे ह्याचं रिप्रिंट कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने केले. डॉक्टर आप्पासाहेब पवार आणि जयशिंगराव आप्पासाहेब पवारांच्या मार्गदर्शनाखाली जयशिंगराव पवारांनी त्याचं रिप्रिंट केलेलं आहे. त्याच्यानंतर एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे सिडने टॉय यांचं द फोर्टिफाईड सिटीज इन इंडिया नावाचं जे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पन्हाळ्यावरती अख्खा एक चॅप्टर आहे. तर साधारण 1952-53ला हे सिडने टॉय भारतात आले होते आणि त्यांनी गडातले म्हणजे महाराष्ट्रातले किल्ले आणि त्यांचे ड्रॉइंग्स ते स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांनी त्यांचे ड्रॉइंग्स केले. त्याच्यामध्ये पन्हाळ्याचं ड्रॉइंग आहे, 3 दरवाजाचा नकाशा आणि वाघ दरवाजाचा नकाशा आहे. ते सिडने टॉयचं पुस्तक महत्त्वाचं आहे. परत सगळ्यात महाराष्ट्रामध्ये असं 1923ला डी.बी. पारसनीसांनी लिहिलेलं पन्हाळा, जे इंग्लिशमध्ये पुस्तक उपलब्ध आहे. ते पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. नोट्स ऑन कोल्हापूर म्हणून सबनीस जे होते कोल्हापूरचे, त्यांचं नोट्स ऑन कोल्हापूर हे पुस्तक पण महत्त्वाचं. त्यातही पन्हाळ्याचा बराचसा उल्लेख आहे. पन्हाळ्यावरती आत्ता जर ह्या काळाचा विचार केला तर पन्हाळ्यावरचे जे अतिशय महत्त्वाचे जे संशोधक म्हणून जे मगू गुळवणी होते, त्यांची गुळवणी सरांची तरी पुस्तकांची नावं सांगायचं म्हणजे अगदी दख्खन दौलत पन्हाळा असेल, पन्हाळा विशाळगड असेल, पन्हाळ्यावरच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या लिहिल्यात ते मगू गुळवणी सरांची पुस्तकं अतिशय वाचण्यासाठी प्रेरणादायी आहे. आप्पा परबांचं आप्पा परब हे एक इतिहासातले मोठे गाडे अभ्यासक होते. त्यांचं औरंग ग्रहण आख्यान नावाचं पन्हाळ्याच्या म्हणजे पन्हाळ्याला जो औरंगजेबानं वेढा टाकला होता, त्या औरंग ग्रहण आख्यानावरती एक पुस्तक आप्पा परबांचं आहे. महेश तेंडुलकरांचं पुस्तक आहे आणि अशी बरीचशी पुस्तकं म्हणजे अगदी स्थानिक जे तिथले रहिवाशी आहेत, त्यांची पुस्तकं बरीचशी आहेत. आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 20-25 पुस्तकं आपल्याला आत्ताच्या ह्या पिरियडमध्ये आपण भगवान चिलेंचं कोल्हापूर जिल्ह्यातली ही आहे. इंद्रजित सावंतांचं परनाल पर्वत म्हणून एक पुस्तक आहे. परत असं बरेच म्हणजे असं अभ्यासकांची नावं आपल्याला सांगता येतील. ही पुस्तकं आत्ता उपलब्ध आहेत, जी ऑथेंटिक पुस्तकं आहेत. जयशिंगराव पवार साहेबांची महाराणी ताराराणींच्यावरचा ग्रंथ आहे. आप्पासाहेब पवारांचे व्हॅल्यूम्स आहेत. जिजाबाईंचे रेकॉर्ड्स किंवा ताराराणींचे रेकॉर्ड्स हे वेगवेगळे आप्पासाहेब पवारांचे कोल्हापूरचे आहेत. त्यांचे रेकॉर्ड्स मी तपासू शकता. कोल्हापूर आर्काईव्हमध्ये तर ग्रंथांचं भांडार आहे. इन्स्क्रिप्शनचा जर अभ्यास करायचा असेल तर नोट्स ऑन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट इन्स्क्रिप्शन नावाचं एक पुस्तक उपलब्ध आहे, ते बघू शकता. अरेबिक पर्शियन इन्स्क्रिप्शन ऑन साऊथ इंडिया नावाचं ए कादरी झेडी देसाईंचं पुस्तक आहे. इपिग्राफिक इंडिका आहेत, इंडो मुसलमानिका आहेत, ज्याच्यामध्ये इन्स्क्रिप्शन तुम्ही वाचू शकता. असं पन्हाळ्याचा अँगल तुम्ही बर्डिंगचा पन्हाळा वेगळा वाचू शकता, जिओलॉजिकल पन्हाळा वेगळा वाचू शकता, आर्किओलॉजिकल पन्हाळा वेगळा वाचू शकता, हिस्टॉरिकल पन्हाळा वेगळा वाचू शकता. असं पन्हाळ्याच्या बाबतीत आता मी सांगायचं म्हटलं तर 100-150 पुस्तकं अशीच पन्हाळ्याची सांगू शकतो आणि पर्यटनाच्या दृष्टीनं पन्हाळा तर अनंत उपलब्ध आहे. तेवढा त्याचा रेफरन्स घेतला तर अजून पन्हाळा तुम्हाला स्पष्टपणे हे करता अजून जास्त व्यवस्थित समजेल. आता सर आपण सगळ्यात शेवटी काही प्रश्नांचा रॅपिड फायर घेतोय. नक्कीच. त्यातला पहिला प्रश्न जो असा आहे, तुमचा आवडता ऐतिहासिक गड कुठला? ऑब्वियसली पन्हाळा हा माझा सर्वात आवडता गड आहे. त्याचबरोबर रायगड, राजगड आणि सिंहगड, प्रतापगड हेही माझे तितकेच आवडते किल्ले आहेत. पण ऑब्वियसली ज्याच्यावर मी आयुष्यभर काम केलं तो पन्हाळा. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक प्रेरणादायी वाक्य. स्वराज्य, बहुजनांचं स्वराज्य, सर्वसामान्य लोकांचं स्वराज्य, आपल्या ह्या 12 मावळातील लोकांचं आणि मराठ्यांचं राज्य, हेच मला वाटते की हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. शिवाजी महाराजांचं वाक्य मला प्रेरणादायी वाटतं. गडावरची आवडती जागा. ज्या पन्हाळा किल्ल्यावरती
मनोरंजन किंवा गडावरती एक मोहक जागा म्हणून ज्याची वास्तू बांधली गेली इब्राहिम आदिलच्या दुसऱ्याच्या कालखंडात, ती ऑब्व्हियसली सज्जा कोठी ही माझी सगळ्यात आवडती जागा आहे. कारण की ती सज्जा कोठी याचा अर्थच असा आहे की तो निवांत सज्जा, सज्जा म्हणजे उंचवट्याचा भाग, ज्याच्यावरती बसून जी निसर्ग निहाळता येईल आणि अशा पद्धतीची कोठी म्हणजे ते बांधकाम म्हणजे सज्जा कोठी, जिथं बसून आपल्याला एक मनमुराद आनंद घेता येईल असं सज्जा कोठी. शहरी जीवन की गडावरची शांतता? खरं म्हणजे ह्या दगदगीच्या जीवनात शहरी जीवनापेक्षा गडावरची शांतता कायम एक आत्मिक सुख देत राहील. आणि गडावरती गेल्यानंतर प्रत्येक वेळेला एक, जसं आपण रिचार्ज वाउचर करतो मोबाईलला, तसा तो टॉपअप असतो प्रत्येक वेळेला. गड प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी देत असतो. त्यामुळे गडावरची शांतता हीच कायम प्रेरणादायक आहे. पन्हाळ गडाचा एका शब्दात अर्थ सांगा. दक्षिण दिग्विजयाचं प्रवेशद्वार असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली जी अतिशय महत्त्वाची मोहीम जी दक्षिण दिग्विजय होते, त्याचं प्रवेशद्वार पन्हाळा होतं. तिथूनच ती सुरुवात झाली आणि तिथंच येऊन ती थांबली आणि ती एक दिग्विजय म्हणजे अद्वितीय अशी मोहीम ती झाली. म्हणून पन्हाळ्याचा तसा, पन्हाळ्याला 18-20 नावं आहेत. पराशर आश्रम आहे, पद्मालय आहे, पन्हाळ दुर्ग आहे. ह्या सगळ्यापेक्षा मला ते प्रेरणादायी वाटतं की दक्षिण दिग्विजयाचं प्रवेशद्वार पन्हाळा. आता गडावरती गडाची प्रेरणा म्हणून जर कोणाचे स्मारक बनवायचे झाले तर ते कोणाचं असावं? नक्कीच काय झालं की ह्या गडाच्या इतिहासामध्ये जे दैदिप्यमान राजवटी नांदल्या त्यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट मला जे वाटते ते करवीर संस्थापिका महाराणी ताराराणींचं स्मारक गडावरती व्हावं आणि ते मोठ्या प्रमाणात व्हावं. म्हणजे आज गडावरती ज्यांनी गडाच्या रक्षणासाठी किंवा स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्यांचं बलिदान दिलं, त्या बाजीप्रभूंचा पुतळा अगदी दैदिप्यमान खडा उभा आहे तिथं. नरवीर शिवाय काशीदांचा पुतळा पन्हाळ्यावरती उभा आहे. त्याचबरोबर करवीर संस्थापिका महाराणी ताराराणींचा एक पुतळा त्यांच्या राजवाड्याच्या समोरच्या प्रांगणामध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं बांधावा. कारण की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराजांच्या नंतर ह्या हिंदवी स्वराज्याचा गाडा जिथून हाकला गेला किंवा जिथून चालवलं गेलं, अशा त्या राजवाडा ज्यांच्या नावानं प्रेरणादायी आहे आणि ज्यांची राजवट ही कायम सर्वच अखंड मराठ्यांच्या राजकारणामध्ये एक उज्ज्वल अशी राहिली, अशा ताराराणींचं स्मारक गडावरती मोठ्या प्रमाणात व्हावं हीच एक माफक अपेक्षा इथं व्यक्त करतो. आणि आमच्या पॉडकास्टवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.